सर्वप्रथम सगळ्याला श्री स्वामी समर्थ. 33 फुलवातीचं दीपदान कसं करायचं आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यामध्ये तुळशीची काडी कशी लावायची. की बघा, माझ्याकडं अशी तुळशीची काडी वाळलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये अशी फुलवाती करून आणि याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आहे. शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडून अशी ताटामध्ये ठेवायची. अशा सगळ्या 33 फुलवाती तयार करून घ्यायच्या. बघा, सगळ्या अशा तुळशीची काडी लावून 33 फुलवाती तयार करून घ्यायच्या आणि फुलवाती तयार झाल्यावर 33 वेळा श्री पुरुषोत्तमाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः म्हणून प्रज्वलित करायच्या आणि विष्णू भगवानाची आरती करायची. ही जर सेवा आपण केली तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानची कृपा आपल्यावर होते. म्हणून ही सेवा सगळ्यांनी अधिक मासामध्ये करावी. बघा, सगळ्या अशा फुलवाती प्रज्वलित करून घ्यायच्या आणि विष्णू भगवानाची आरती करायची. 33 फुलवातीचं दीपदान करून विष्णू भगवानाची सेवा संपूर्ण करून घ्यायची. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.